बरं, आता जरा डोळे बंद कर 2 मिनिटं. परत? हो, परत प्लीज. ठीक आहे. आणि मी सांगत नाही तोपर्यंत डोळे नाही उघडायचे हा. नाही उघडत. किती वेळ अजून धैर्य? आता उघड डोळे. धैर्य, हा ड्रेस हा माझ्यासाठी आहे? नाही, माझ्यासाठी. काय सावी, ऑब्विसली तुझ्यासाठीच आहे. हो, पण मी अशी कपडे आधी कधी घातली नाहीत. त्याला काय होतंय, आज घाल की मग. प्लीज 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 प्लीज. ठीक आहे, आले. सांगतो तुला मी रोज रोज मागतो तुला, का तुझ्यामध्ये वाहतो जरा का सांगना, का सरकरी हे नजारे तुझे दूर मी तरी, हे इशारे तुझे ओढ लागते का सांगना, बेचैनया कसा दिसतोय ड्रेस? तू आस खूप जास्त सुंदर. तुझी असं वाटतंय की सगळं जग सोडून फक्त तुझ्याकडेच बघत राहावं. तू चांदवा, तू चांदवा, आभाळ मी, तू चांदवा, तू चांदवा, तू चांदवा, आभाळ मी, तू चांदवा. आता पुढचं सरप्राईज. झालं तुझा सांगतो तुला मी रोज रोज मागतो तुला. लवकर करा मॅडम, ते दोघेही त्यांच्या रूम मधून निघालेत. हो आई, पोचलो आम्ही आणि खूप सुंदर जागा आहे. अरे वा, धैर्य ठीक आहेत ना? हो. आता इकडची अजिबात काळजी करू नका आणि एकट्यानं कुठं लांबवर फिरायला जाऊ नका तुम्ही. हो गाई. बरं, पप्पा कुठे आहेत? कसे आहेत? आणि तुला म्हणलं ना त्यांची काळजी करू नकोस. त्यांची काळजी घ्यायला मी आहे. तू आता फक्त धैर्यांवर लक्ष दे काय? चालेल. ठेवते. हा. चला, पोरं एकदम सुखरूप पोचली. सावी पण लय आनंदात आहे. कोणी काहीही म्हटलं तरी माझी सावी सुखरूप आल्याशिवाय माझ्या जीवात जीव येणार नाही. कुठे गेले धैर्य? धैर्य,
सावी, तुझ्यासाठी हे स्पेशल सरप्राईज आहे आणि मला गॅरंटी हे तुला नक्कीच आवडणार. तुझ्या आयुष्यातलं सगळ्यात शेवटचं सरप्राईज आहे हे सावी. धैर्य तुम्ही पण ना. धैर्य, धैर्य कुठं आहात तुम्ही? अहो या की आता बाहेर. धैर्य, मला तुमचं सरप्राईज कळलंय. हो आता तरी समोर या. धैर्य, अहो कुठे आहात तुम्ही? धैर्य कुठे आहात तुम्ही? धैर्य प्लीज लवकर या. धैर्य, ऐक. धैर्य, हा, अहो धैर्य, अहो तुम्ही स्वतःच्या नवऱ्याला कोणी एवढे जोरात मारतंय काय? मग काय आता? आणि हे काय चाललंय सगळं? असं टेडी बेअरच्या अवतारात कोणी येतं का? उठा बरं तुम्ही आधी, उठा सावकाश. मला वाटलं मुलींना टेडी बेअर आवडतो ना, तुम्ही त्याला हग करता, जवळ घेता, म्हणून मी. म्हणून काय? म्हणून तुम्ही टेडी बेअर झाला? आणि चाकू घेतलेल्या टेडी बेअरला कोणी मिठी मारतं का? धैर्य, अच्छा म्हणून घाबरलीस काय? पण तो चाकू तर मी केक कट करायला घेतला होता. काही जोरात मारलंच बा. म्हणजे आपल्या होणाऱ्या पोरांचं काही खरं नाहीये. धैर्य तुम्ही पण ना, असं कसे आहात हो तुम्ही? कसा? एकदम क्यूट. खरंच? आणि सरप्राईज? सरप्राईज थोडं विचित्र होतं, पण तुमच्यासारखंच क्यूट होतं. उघडा, उघडा, मी अडकले यामध्ये.
कसला बेकार केक आहे, चवच नाहीये याला, काही गोडवाच नाहीये. असं कसं शक्य आहे? तुला खोटं वाटतंय? मग तू खाऊन बघ. थांब. धैर्य अहो, गोडच तर आहे की केक. खरंच खरंच गोड आहे की केक. नाही, कदाचित तुझा गोडवा उतारला असेल ना त्यात. धैर्य मुजुमदार एवढे रोमॅन्टिक आहेत असं वाटलं नव्हतं. ही तर फक्त सुरुवात आहे, अजून शेवटचं सरप्राईज बाकी आहे. उघडा, दार उघडा. अहो कसलं दळबद्री लॅच आहे? तुला माहित होतं ना हे लॅच खराब आहे? मग का दिली मला हे रूम? पण मॅडम, त्या रूम मध्ये असाच कॉस्ट्युम घालून कोणीतरी आलं. मला वाटलं तुम्हीच आलात म्हणून आत जाऊ दिलं मी. मूर्ख माणसा, सगळा गोंधळ करून ठेवलास तू. बरं, आता पुढच्या सरप्राईज साठी आपण निघालोय बाहेर, आणि हे सरप्राईज म्हणजे आतापर्यंतचं बेस्ट सरप्राईज असणार आहे. काय असणार आहे सरप्राईज? सरप्राईज काय तेच जर सांगितलं तर कसली मजा. चल. धैर्य, धैर्य अहो, कुठे आलो आपण? तर केवढा अंधार आहे इथं, तर लांब लांब पर्यंत पण कोणी दिसत नाहीये. हे बघा, मला जाम भीती वाटते. एक काम करू, चला आपण जाऊया तिथून. मिसेस मुजुमदार, तुमचा नवरा इथं असताना तुम्हाला घाबरायची काय गरज आहे? आणि उलट बघ की जरा, किती रोमॅन्टिक वातावरण आहे, सगळीकडं शांतता, आणि आपल्याला डिस्टर्ब करणार दुसरं कुणीच नाही. इकडं आकाशात सुंदर चंद्राची कोर, ते चमचमणार चांदणं, थंडगार वारा, आणि अशा या सुंदर वातावरणात फक्त तू आणि मी. आणि हा अंधार. धैर्य अहो, बघा की अक्षरशः अंगावर येतोय हा अंधार. मी काय म्हणते, चला आपण जाऊया तिथून. सावी, कुठे आहे अंधार? जरा बघ, किती सुंदर रोमॅन्टिक लाइटिंग लागली. तुम्ही काय माझी मस्करी करताय का? कुठे लाइटिंग लागली? मला तर काही दिसत पण नाहीये. हे सगळं ना तुमच्या मनात चाललंय. हो का? पण जे माझ्या मनात चाललंय ना, ते
सत्यात सुद्धा उतरू शकतं. पण त्यासाठी तुला माझी एक अट मान्य करायला लागेल. कसली अट? तीच सकाळची, जी तू पूर्ण केलीच नाहीस. ठीक आहे, पण समजा जर मी तुमची अट मान्य केली तर मग काय इथं लाइटिंग लागणार आहे? तुझी शपथ. हं? हे बघ, तुला जर असं वाटत असेल ना की जे माझ्या मनात चाललंय ते सत्यात उतरावं, तर त्यासाठी आधी तुला माझी अट पूर्ण करावी लागेल. तू चांद राती ते जाळताना हे प्राण माझे ओवाळताना का प्रीत रेडी लाजते श्वासात रेणू वाजते येतील हाती ते स्वर्ग साथी आजन्म तू साथ दे. धैर्य, कसं काय केलं तुम्ही हे? मी म्हणलो होतं ना तुला की आज दिवसाच्या शेवटापर्यंत तुला समजल की हा धैर्य मुजुमदार किती रोमॅन्टिक आहे ते. तुम्ही रोमॅन्टिक आहात हे मला आधीपासूनच माहित होत, पण आता खात्री पटली. मग अजून एक सरप्राईज दाखवू तुला. हे बघ, हात हाती दे सखे जवळ तुझ्या राहू दे प्रीत ही माझं तुझ्यावर किती प्रेम आहे हे शब्दात नाही सांगू शकत. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेव, का धैर्य सावीशिवाय कधीच पूर्ण होऊ शकत नाही. मला फक्त हाच नाही, पुढचे 7 जन्म तुझीच साथ हवी. स्पर्श नवे ऋण झुणले बहरले मिठीत या चांदणे श्वास पुन्हा मोहरले
पाहता मी तुझे लाजणे धुंदली धुंद तू धुंद रात झाली मखमली या क्षणी रोम रोम आता पुढचं सरप्राईज. चितरंग खुलताना जग अवघे विसरू दे नवी नवी उमले वाट हळू हळू बहरे साथ तुझी माझी जुळली गाठ ही तुझी माझी जुळली गाठ सात जन्मी राहू साथ तुझी माझी